बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या 2 तासांपासून दिल्लीतील भारतीय वायुसेना तळावर शेख हसीना आणि अजित डोभाल यांच्या दरम्यान चर्चा। हसीनांना ब्रिटनकडून शरणागतीच्या परवानगीची प्रतीक्षा। आरक्षणावरून बांगलादेशमध्ये आंदोलक आक्रमक, पंतप्रधान निवासस्थानावर आंदोलकांची धडक, बांगलादेशमध्ये लष्करी राजवटीची शक्यता। महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंची भूमिका, तर राज ठाकरेंना अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, राज ठाकरेंच्या भेटीसाठी आंदोलकांचा ठिय्या, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वाझेंचं पत्र, अनिल देशमुख आणि जयंत पाटलांवर वाझेंचे गंभीर आरोप, दबावाखाली अवैध काम केली असल्याचा वाझेंचा दावा। फडणवीसांच्या सागर निवासस्थानी मराठवाड्याच्या आमदारांची आज बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मराठवाड्याकडे विशेष लक्ष। अटकेला आव्हान देणारी अरविंद केजरीवालांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली, केजरीवाल सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याची माहिती। गिरणा नदीमध्ये अडकलेल्या 12 मच्छीमारांची 15 तासानंतर सुखरूप सुटका, लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव। उजनी धरण 100% भरलं, धरणात 117 टीएमसीहून अधिक पाणीसाठा, धरणातून भीमा नदी पात्रात 1 लाख क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी, महिला संघानं मनिका बत्राच्या नेतृत्वात 4थ्या मानांकित रोमानियाचा 3-2 न केला पराभव, उपांत्यपूर्व फेरी गाठली।